नमस्कार मंडळी, ताक्षूची मराठी रसोईमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज बनवणार आहे पान मसाला कुल्फी। एकदम 10 मिनिटात बनवून रेडी होणार आहे आणि खायला एकदम अप्रतिम। तर चला लवकरात लवकर आपण कुल्फी बनवायला स्टार्ट करूया। इथे एक आपण नॉनस्टिकचं मी कढई घेतली आहे आणि यामध्ये मी साखर घेतली आहे 2 चम्मच। याला आपल्याला कॅरमेल करायचं आहे। तर गॅस एकदम स्लो ठेवून याला मी असंच हलवत राहणार, तर याचे कॅरमेल बनून रेडी होणार आहे। तुम्ही बघू शकता साखर एकदम वितळायला लागली आहे आणि गॅस आपल्याला कसाच फास्ट करायचा नाही आहे, स्लोच ठेवायचा आहे। छान झालं आहे कॅरमेल आपलं बनून तयार झालं आहे। तुम्ही बघू शकता आपल्याला दूध घ्यायचं आहे 1 लिटर। मी ते 1 लिटर दूध घेतलं आहे। माझ्याकडे गाईचं दूध आहे आणि हे साधंवालं दूध आहे, पातळच आहे, असं नाही आहे की जाड आहे भरपूर म्हशीचं, असं नाही आहे, पातळच दूध घेतलं आहे। तरी पण याने आपली कुल्फी बनून तयार होणार आहे। दूध मी सगळं याच्यामध्ये टाकलं आहे आणि गॅस आता आपल्याला फास्ट करायचं आहे। फास्ट करायचं, ते कॅरमेल आपण टाकलं होतं, तुम्हाला वाटत असणार की ते चिपकलं आहे तर ते निघणार नाही, ते आरामात निघणार, त्याची काहीच अशी काळजी घ्यायची गरज नाही आहे। गॅस आपल्याला मोठा करायचा आहे। बघा दूध उकळत आहे, दूध उकळते तेव्हा वेळपर्यंत आपण इथे ड्रायफ्रूट्स घेतले आहे। मी काही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता, तुम्हाला जे पण आवडतात, पिस्ता कुठला पण आवडणार तो तुम्ही घ्या। आणि इथे मी 2 घेतले मसाला पान, तर 2 मसाला पान घेतले मी। तर याला मी उघडून घेते पान, हे खायसाठी आणले होते पान पण कोणीच खाल्ले नाही म्हणून मी याची कुल्फी बनवून घेतली। याची चेरी लागलेली असते ना, हाच वाला पान घ्यायचा आहे आपल्याला कुल्फीसाठी, तो दुसरावाला नाही आणायचा आहे। गोड जो असतो तो सांगूनच आणायचा पानवाल्याला। तर आता याला मी सगळं ओपन करून घेते पानाला आणि यातला जो मसाला आहे ना तो मी काढून घेणार आहे साईडला। बघा छान मस्तपैकी मसाला आहे, चेरी वगैरे, बडीशेप वगैरे, खोबरा किस आहे, भरपूर काही काही आहे यामध्ये, ते आपण सगळं काढून घेऊया। थंडाई पण असते याच्यामध्ये। तर हे बघा पूर्ण चम्मचने मी काढून घेतलं आहे। हे काही जरासं मोठं मोठं असतं आणि याला बारीक मी कापून घेते। जशी चेरी आहे ना, 2 चेरी आहे, तर चेरीला पण मी सुरीने कापून घेतलं आहे बारीक बारीक आणि पानाला पण कापून घेतलं आहे। बघा कापून याला मी साईडला ठेवून देणार आहे। आणि जे ड्रायफ्रूट्स आपण दाखवले होते मी तुम्हाला स्टार्टिंगला, त्यामधले मी ड्रायफ्रूट्स वाटून घेणार आहे, एकदम बारीक वाटून घेणार आहे। इथे विलायची घेतली आहे मी, विलायची पण याच्यामध्येच वाटून घेऊया, व्यवस्थित बारीक होऊन जाणार सोबतल्या सोबत, म्हणूनच वेगळी नाही मग मी कुटली त्याला। आणि थोडंसं ड्रायफ्रूट मी इथे ठेवलं आहे। याला आधी व्यवस्थित पावडर बनवून घेऊया। तर इथे बघा मी कुठलंच मिल्कमेड, दूध पावडर काहीच वापरलं नाही आहे, फक्त ड्रायफ्रूट्स वाटलं आहे। ड्रायफ्रूट्स वाटून मी साईडला ठेवलं आहे आणि जे मोठे मोठे ड्रायफ्रूट्स होते ना त्याला मी कटरनी कापून घेतले। हे कटर आहे, याच्यामध्ये व्यवस्थित ड्रायफ्रूट्स कापून होतात। तर यामध्ये कापल्याचे ॲडजस्टमेंट पण आहे, कमी जास्ती करायचं, जसं तुम्हाला बारीक पाहिजे, जाड हवं ते पण आहे, ते पण असं करायचं असतं। तर छानपैकी ड्रायफ्रूट्स यामध्ये कटिंग होते करून। आता याला मी साईडला ठेवून देते कटिंग करून। आणि जे दूध बघा, दूध एकदम अर्ध झालं आहे, दुधामध्ये काहीच टाकलं नाही आहे, एकदम प्लेन आहे दूध आता सध्या। दूध आपल्याला बरोबर ह्या स्टेजवर एवढंच करायचं आहे, अर्ध दूध करायचं आहे, अर्धा लिटर झालं 1 लिटरमधून। तर जे वाटलेलं ड्रायफ्रूट्स होतं ना ते मी यामध्ये टाकून दिलं आहे आणि गॅस आता आपल्याला स्लो करायचं आहे। जसं मी ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये वाटून टाकलं आहे, ते दूध एकदम आपलं जाड होणार। आता जसं मी ड्रायफ्रूटचं पावडर टाकलं आहे ना तर लगेच आणखी जाड होणार, म्हणून तुम्हाला कुठलंच मिल्क पावडर वगैरे वापरायची काहीच गरज नाही आहे। तसंच आपलं दूध एकदम छानपैकी जाडसर झालं आहे, तुम्ही बघू शकता, फक्त ड्रायफ्रूट्स वाटून टाकलं आहे। तर बघा छान एकदम। गॅस आपण इथे स्लो करून देणार आहे आणि इथे मी वापरणार आहे थोडासा फूड कलर आहे, ग्रीन कलरचा। जर तुम्हाला नाही वापरायचं तर तुम्ही नाही वापरू शकत, तर नका वापरू, काही हरकत नाही आहे। मी असंच ग्रीन कलर दिसावं म्हणून टाकलं थोडंसं, की पान मसाला आपली कुल्फी आहे, पान हिरवा असतो तो कुल्फी पण थोडीशी हिरवी असेल तर छान वाटणार ना, म्हणून मी हलकाचं टाकलं आहे। तर बाकी पान मसाला जो आपण कापून ठेवला होता ना तो आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊया आता। बघा टाकून दिलं आहे। असं ना मोठं मोठं म्हणजे चेरी वगैरे, पान वगैरे असं ना सगळं मोठं मोठं आहे एकदम। कोणाकोणाला आवडत नाही ना की दाताखाली आल्यानंतर, तर तुम्ही ह्या स्टेजवर ना याला मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक वाटू शकता, एकदम क्रीमी आणि क्रीमी टेक्स्चर येणार आणि छान वाटणार। आमच्याकडे आवडतं असं मोठं मोठं खायला,
म्हणून मी असंच ठेवलं आहे. थोडासा मसाला दाताखाली आला की छान वाटतो. त्यानंतर मी घेतले इथे टुटी फुटी घेतले थोडीशी, मुलांना खूप आवडते खाण्यामध्ये म्हणून ती वापरली आहे. तर ती पण मी इथे टाकून घेतली आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता थंडगार झालं आहे. त्यानंतर हे आहे कुल्फीचे मोल्ड, तर यामध्ये आपण भरून घेऊया. हळूहळू टाकून सगळ्याच्यात टाकून घेते. टोटल आपले 10 झाले आहे आणि याला वरून आपण पॅक करून घेऊया आणि याला कमीत कमी आपण 18 किंवा 17 तासासाठी आपण डीप फ्रीझरमध्ये ठेवूया. मध्येच काढू नका, व्यवस्थित होऊ द्या याला एकदम. त्यानंतर आपण याला काढून तुम्हाला दाखवते मी. माझी तर कुल्फी खूपच छान झाली होती. तुम्ही पण ही वाली कुल्फी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडणार. खूप छान चवदार, थोडासा वेगळा फ्लेवर, खूप मस्त लागते. तर व्हिडिओ कसा लागला तुम्ही कमेंट करून पण मला नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये नक्की तुम्ही शेअर करा. आणि हे बघा, आपण अशा प्रकारे काढताना आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे असं, आणि मग नंतर ते हळूच निघणार. इथे 1 मिनटं आपण ठेवली ना पाण्यामध्ये की लगेच आईस्क्रीम निघतं. बघू शकता किती छान आपली आईस्क्रीम बनवून झाली होती. तर चला लवकरात लवकर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.